तो जोरदार पडलेल्या पावसानंतर सावित्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। पोलादपूरच्या सखल भागात पुराचं पाणी शिरलंय। दक्षिण रायगडला जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। याचा सगळ्यात जास्त फटका महाड आणि पोलादपूरला बसलाय। पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं महाड शहर चांभारखिंड परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि महाबळेश्वर परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली। पोलादपूरमध्ये सावित्री नदीलगतच्या परिसरामध्ये रस्त्यावरती रात्री उशिरापर्यंत पुराचं पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। मात्र पोलादपूरच्या सखल भागात पुराचं पाणी मात्र साचून राहिलेलं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात प्रसाद पाटील यांच्याकडून। प्रसाद, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस हा महाबळेश्वर, प्रतापगड तसेच पोलादपूर परिसरामध्ये झाला आणि त्याच्यामुळे पोलादपूरचं जे धरण आहे त्या परिसरात भरपूर पाणी साठा झाला। त्यामुळे 200 क्युसेकच्या दरम्यान पाण्याचा विसर्ग सुरू होता। त्यामुळे पोलादपूरचा जो सखल भाग आहे त्या भागामध्ये नदीचं पाणी हे आतमध्ये येण्यास सुरुवात झाली होती। मात्र पडणारा जो पाऊस आहे त्याचं प्रमाण थोडाफार कमी झाल्याने ते जे पाणी आहे ते सातत्याने नंतर कमी होऊ लागलं। मात्र आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे। महाडमध्ये देखील पाहायला गेलं तर महाडमध्ये देखील भरपूर पाऊस काल संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच पडत होता। मात्र आता परिस्थिती ही नियंत्रणात आहे। पाऊस पडतोय पण पावसाचं प्रमाण आहे ते नियंत्रणात आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।